नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज द व्हिडिओ लेक्चर नंबर 23 फ्रॉम द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स अँड वी आर डिस्कसिंग द प्रिवियस इयर क्वेश्चन. ठीक आहे. सो इन दिस व्हिडिओ लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कसिंग द two more examples from the previous year. As you can see, the first one is from the Assam CWE 2015 and the second is from the Maharashtra CET 2022. Okay, बघा, दोन्ही क्वेश्चन अतिशय इझी आहे. The concept behind the first numerical is the Bernoulli's theorem, or you can say the Bernoulli's equation, and the concept behind the second numerical is nothing but the capillary tube action. Clear? So we will firstly move to the solution for the first numerical. Okay, and the concept behind this is the Bernoulli's theorem, and as you know that the pressure plus half rho v square plus rho g h remains constant, okay, for the different sections for that particular numerical. With लक्षात, P is nothing but the pressure, half is arbitrary constant, rho is the density and V is the velocity. Rho is again density, G is acceleration due to gravity and H is nothing but the height, okay, which remains constant. Okay, एक प्रकारचे conservation of energy आहे. Okay, in terms of pressure. बघा, आता पहिला न्यूमेरिकल आपण या बेसिसवर इझिली सॉल्व करू शकतो. द स्पीड ऑफ द विंड पासिंग ओव्हर द विंग्स ऑफ अ स्मॉल एरोप्लेन इज 70 मीटर पर सेकंड अँड बिलो द विंग इज 60 मीटर पर सेकंड. काही हरकत नाही. बघा, समजा एक एरोप्लेन, समजा आपण हा एक एरोप्लेनचा एक पार्ट कन्सिडर करून घेऊ समजा. ठीक आहे, विंग सारखा. ठीक आहे, एरोप्लेनचा विंग आहे. ठीक आहे, तर द स्पीड ऑफ द विंड पासिंग ओव्हर द विंग. ओके, म्हणजे हा झाला ओव्हरचा सेक्शन, हा झाला तुमचा बिलो. ओके, ओव्हर द विंग स्पीड किती आहे तुम्हाला, V1 इक्वल्स टू किती आहे, 70 मीटर पर सेकंड. बिलो द विंग स्पीड किती दिला आहे तुम्हाला, 60 मीटर पर सेकंड. इथं लक्षात, समजा एरोप्लेन या डायरेक्शनने चालला. ठीक आहे, डायरेक्शन ऑफ दिस एरोप्लेन अँड जी काही विंडची डायरेक्शन राहणार, ओके, या डायरेक्शननं ओव्हर आणि बिलो दॅट विंग ऑफ दॅट पर्टिक्युलर स्मॉल एरोप्लेन. If the mass of the plane is 1000 kilogram and the area of the wing is 14 meter square, then what will be the net vertical force on the aeroplane? म्हणजे लक्षात काय दिलेलं आहे, they have given the mass of aeroplane that is 1000 kilogram and the area of that small aeroplane having the wing is 14 meter square. म्हणजे हा जो काही आहे हा पूर्ण एरिया दिलेला आहे आपल्याला. ओके, so they are asking to find how much amount of net force act on that wing of the aeroplane. ओके, आता तुम्हाला तर पहिले ती गोष्ट समजलं पाहिजे की एखादी जर गोष्ट हवेत आहे, एरोप्लेन कशात राहतात, हवेत राहतात, तर त्याच्यावर नेट फोर्स अपवर्ड राहतो का डाऊनवर्ड राहतो, ही खूप महत्त्वाची बाब आहे. इथं लक्षात, एखादी गोष्ट समजा हवेत आहे, कोणताही समजा तुम्ही पक्षी घ्या जो हवेत जाऊन राहिला, जो ट्रेस करून राहिला हवेत. ठीक आहे, तर याच्यावर ॲक्ट होणारा जो काही नेट फोर्स राहतो तो नेहमी अपवर्ड राहिला पाहिजे. इथे लक्षात, डाऊनवर्ड जर राहिला तर तो पृथ्वीकडे येणार ना, तो पृथ्वीच्या वर चालला, अवे फ्रॉम द अर्थ. एरोप्लेन कसा, जो काही एरोप्लेनचा जो काही फ्लो राहतो तो कसा राहतो, अवे फ्रॉम द अर्थ. त्याच्यामुळे जो काही नेट फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट पर्टिक्युलर ऑब्जेक्ट विच इज गोईंग अवे फ्रॉम द अर्थ, then that net force should be in the direction of upward. Okay, and the force is a vector quantity and the direction of that force should be नाही, must be अपवर्ड डायरेक्शन. कसं पाहिजे, अपवर्ड. त्याच्यामुळे डाऊनवर्ड वाले हे जे काही दोन ऑप्शन्स आहे असेच कॅन्सल झाला पाहिजे. त्या लक्षात, डाऊनवर्ड आले दोन ऑप्शन्स असेच कॅन्सल झाले. जो काही नेट फोर्स राहिला पाहिजे तो कसा राहिला पाहिजे, अपवर्ड. ठीक आहे, नाउ सी युझिंग द बर्नॉलिस इक्वेशन यू कॅन इझिली फाइंड आउट. ठीक आहे, आता बघा, ओके, जो काही नेट फोर्स आपण फाइंड आउट करणार आहे, नेट फोर्स, ओके, हा राहिला पाहिजे अपवर्ड फोर्स मायनस डाऊनवर्ड फोर्स. इथे लक्षात, आपण जो काही नेट फोर्स आपल्याला माहित आहे, नेट फोर्सची डायरेक्शन कुठं राहायला पाहिजे, अपवर्ड. ह्याच्यात कोणत्याच प्रकारचा आपल्याला प्रॉब्लेम नसायला लागतो. नेट फोर्सची डायरेक्शन अपवर्ड राहायला पाहिजे अँड नेट फोर्स इज नथिंग बट द रिझल्टंट ऑफ अपवर्ड फोर्स मायनस डाऊनवर्ड फोर्स. एकदम इझी आहे, M × G. डाऊनवर्ड फोर्स काय राहायला पाहिजे, वेट. डाऊनवर्ड फोर्स काय राहायला पाहिजे, वेट. आणि अपवर्ड फोर्स पण खूप काही मोठी गोष्ट आहे. अपवर्ड फोर्सचा काय फॉर्म्युला बघा, प्रेशर म्हणजे काय, फोर्स पर युनिट एरिया. देअरफॉर फोर्स इक्वल्स टू प्रेशर इंटू एरिया. देअरफॉर चेंज इन प्रेशर इंटू एरिया. ठीक आहे, बघा आता आपल्याला एकदम इझी आहे. एरिया
ओके. कशावर आपण फोर्स जो काही आपण म्हणजे जो ज्या काही फोर्सची आपण गोष्ट करतो तो कशावर आहे, विंगवर. देअरफॉर द एरिया ऑफ द विंग गिवन. ठीक आहे. चेंज इन प्रेशर आपल्याला माहित नाही, ते फाइंड आउट करायचं आहे. एम इज नथिंग बट द मास इज गिवन, जी इज द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड दे हॅव गिवन इन द म्हणजे आपल्याला एरिया इथंच दिलेला आहे, समजा गिवन डाटामध्येच जी दिलेला आहे. फक्त आपल्याला चेंज इन प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. याच्या लक्षात बघा. आता बघा जो काही बर्नॉलिस थेरम आहे, ओके, विंगच्या ओव्हर आणि विंगच्या बिलो कसं राहायला पाहिजे, सेम. याचा अर्थ ओव्हर द विंग अँड बिलो द विंग. ओके. बघा P1, ओके, प्रेशर P1 इज द प्रेशर ओव्हर द विंग. क्लिअर. हो. अँड ρ1 इज द डेन्सिटी ऑफ द एअर. ओके. बघा P1 हाफ ρ1 V1 चा स्क्वेअर. डेन्सिटी ऑफ एअर सेमच राहायला पाहिजे ना. ठीक आहे. ρGH1, ओके, इक्वल्स टू P2 हाफ, ओके, ρ2 V2 चा स्क्वेअर प्लस ρGH2. बघा हा झाला ρ1, हा झाला ρ2. या लक्षात आपण अकॉर्डिंग टू द बर्नॉलिस थेरम आय कॅन राईट, ओके, दिस इज इक्वेशन ओव्हर द विंग अँड दिस इज द इक्वेशन बिलो द विंग. ओके. इट शुड बी कॉन्स्टंट. ओके. या तिघांचं जर सम केलं कसं यायला पाहिजे, कॉन्स्टंट. बघा आता बघा P1 प्रेशर वर आहे आणि P2 प्रेशर कसं आहे, खाली आहे. चला काय हरकत नाही, प्रेशर कमी जास्त राहते. का बरं कमी जास्त राहते, कारण की याच प्रेशर डिफरन्समुळे तो लिफ्ट होऊन राहिला. येत्या लक्षात. ओके. कारण की इथं बघा इथं वेलॉसिटी कशी आहे, जास्त, म्हणजे अबव प्रेशर कसं राहणार आणि इथं प्रेशर कसं, इथं वेलॉसिटी किती आहे, V2 60 मीटर आहे. त्याच्यामुळे वेलॉसिटीच्या चेंजेसमुळे प्रेशर काय होते, कमी जास्त राहते. म्हणजे इथं प्रेशर डिफरन्स क्रिएट झाला विंगच्या. तो जो काही विंग आहे, विंगच्या ओव्हर आणि बिलो प्रेशर डिफरन्स क्रिएट होते. त्या प्रेशर डिफरन्सच्या क्रिएशनमुळेच तो काय विंग व्हायला लागते, लिफ्ट व्हायला लागते. इथपर्यंत काही हरकत नाही. बघा आता बघा आपण समजा एक रेफरन्स पॉईंट घेतला, तर इथून तर इथपर्यंत आणि ही समजा हाईट झाली H1 आणि ओव्हर द आणि बिलोसाठी हाईट किती झाली H2. हे नियरली इक्वल्स टू कशी राहायला पाहिजे, सेम. रेफरन्स म्हणजे आपण इथं काय घेणार, ग्राउंड घेणार. की त्याच्यामुळे H1 आणि H2 नियरली इक्वल्स टू कसं राहायला पाहिजे, सेम. याचा लक्षात. समजा H1च्या ठिकाणी मी समजा इथं काय लिहू शकतो, H2. ओके. आणि रो काय आहे बेटा, डेन्सिटी. ओके. आणि हा जो काही विंग आहे तो कशात होऊन राहिला, एअरमध्ये. त्याच्यामुळे डेन्सिटी ऑफ एअर कसं राहायला पाहिजे, सेम. त्याच्यामुळे इथं मी काय लिहू शकतो, ρ2 लिहा किंवा 2 लिहून टाका ना. इथं पण काय लिहा, 2 लिहा. डेन्सिटी ऑफ एअर सगळीकडे कसं राहायला पाहिजे, सेम. ठीक आहे. त्याच्यामुळे ही टर्म आणि ही टर्म काय झाली, कॅन्सल. बघा ρ2GH2 ठीक आहे. या दोन टर्म्स गेट कॅन्सल. ठीक आहे. आता बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, स्पीड वर जास्त आहे, स्पीड खाली कमी आहे. जिथं स्पीड जास्त तिथं प्रेशर कमी, जिथं स्पीड कमी आहे तिथं प्रेशर जास्त. ठीक आहे. त्याच्यामुळे P2 इज ग्रेटर दॅन P1. त्याच्यामुळे आपण जो काही चेंज इन प्रेशर डिफरन्स काढणार आहे तो P2 मायनस P1 राहिला पाहिजे, काही हरकत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे बघा आता ही टर्म आणि ही टर्म बघा. ओके. ही टर्म इकडे शिफ्ट करतो, 1/T ρ2 V1 स्क्वेअर मायनस ऑफ प्लसचं काय झालं, मायनस 1/2 ρ2 V2 चा स्क्वेअर. ठीक आहे. इथे P2 आहे, हा जर P1 इकडे शिफ्ट केला तर मायनस ऑफ P1. इथे बघा ρ2 डिवायडेड बाय 2 कॉमन निघाला, V1 स्क्वेअर मायनस ऑफ V2 चा स्क्वेअर इक्वल्स टू दिस इज प्रेशर डिफरन्स डेल्टा P लिहू शकतो. ρ इज नथिंग बट द डेन्सिटी ऑफ एअर and density of air is given 1.2 divided by 2 0.6 आणि हा झाला 70 स्क्वेअर. V1 किती आहे, 70 स्क्वेअर आणि हा झाला 60 चा स्क्वेअर. देअरफॉर चेंज इन प्रेशर याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर नियर अबाउट 980 न्यूटन येते. ठीक आहे. चेंज इन प्रेशर डिफरन्स. आता हा चेंज इन प्रेशर डिफरन्स इथं टाका, यू विल गेट द सोल्युशन. देअरफॉर नेट फोर्स, ठीक आहे, 980 इंटू एरिया इज नथिंग बट गिवन 14. एस आय नेटमध्ये दिलं आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. 1000 10³ इंटू 10 या सगळ्या गोष्टीचं जर कॅल्क्युलेशन्स केलं तर नियर अबाउट आपल्याला यायला पाहिजे 920. याच्या लक्षात, 920 न्यूटन फोर्स यायला पाहिजे अँड दॅट फोर्स विल बी इन द अपवर्ड डायरेक्शन. हे फक्त लक्षात ठेवायचं, जिथं वेलॉसिटी जास्त तिथं प्रेशर कमी. वेलॉसिटी जास्त याचा अर्थ नंबर ऑफ जे काही पार्टिकल्स आहे इथनं फास्ट मूव्ह होणार ॲज कम्पेअर टू दिस. म्हणजे पार्टिकलची संख्या वर कमी खाली जास्त, त्याच्यामुळे प्रेशर खालचं जास्त वरचं कमी. याच्या लक्षात. त्याच्यामुळेच ती लिफ्ट होणार ना, त्याच्यामुळेच ती काय होणार, समजा प्रेशर वरचं जास्त खालचं कमी झालं असतं तर हायर प्रेशरने लोअर प्रेशरला डॉमिनेट केलं असतं. इकडं हायर प्रेशर आहे, इकडं लोअर प्रेशर आहे. क्लिअर.
So in this way you can easily solve it. So pause it and note down. So we can move to the numerical number second. बघा आता त्यानंतर आपण न्यूमरिकल नंबर सेकंडकडे वळूया. तो न्यूमरिकल सेकंड नंबर पण कॅपलरी ॲक्शनवर आहे आणि इझिली तुम्ही सॉल्व करू शकता. त्याच्यातही खूप काही मोठी तुम्हाला अडचण नाही येणार. ओके. So for the solution for the numerical number second, चला, the radii of two column in a U2 are R1 and R2. ठीक आहे, काही हरकत नाही. ओके. When a liquid of a density rho, angle of contact is given 0, is filled in if the level difference of the liquid in two arms is h, काही हरकत नाही. The surface tension of the liquid. ठीक आहे. बघा एक दोन यूट्यूब कॉलमचे समजा आपल्याकडं असे दोन कॅपिलरी ट्यूब आहे. एकाचं रेडियस R1, एकाचे रेडियस R2. ठीक आहे. आता तुम्हाला हे कॅपिलरी ट्यूबचं तुम्हाला जो काही काय म्हणू शकतो ॲक्शन आहे ते तुम्हाला माहीतच आहे. कंटेनरमध्ये टाकतो आपण, त्याच्यात हाईट रेज होते, हे सगळ्या गोष्टी. इथं समजा हाईट आहे H1, इथं समजा हाईट आहे H2. चला, काही हरकत नाही. ठीक आहे. आपण आता पहिले तो फॉर्म्युला आपला H इक्वल्स टू 2t cos थीटा अपॉन रो जी आर. ठीक आहे. याच्यासाठी H1 सरफेस टेन्शन तर सेम राहणार, लिक्विड सेम आहे, थीटा 0 आहे. ठीक आहे. डेन्सिटी पण सेम राहणार लिक्विडची, फक्त रेडियस चेंज होणार R1. इकडे 2t cos थीटा अपॉन रो जी R2. चला, काही हरकत नाही. ओके. आता बघा त्यांनी हे जे काय दिलेलं आहे H इज नथिंग बट द लेवल डिफरन्स बिटवीन द टू कॅपिलरी ट्यूब H1 मायनस H2. जो काय आपल्याला H दिला आहे तो काय H1 मायनस H2. इट इज द लेवल डिफरन्स बिटवीन द टू ट्यूब्स H1 मायनस H2. H1 आणि H2च्या इथे व्हॅल्यू टाकू आपण. 2t cos ऑफ 0 डिवायडेड बाय रो जी R1. 2t cos ऑफ 0 डिवायडेड बाय रो जी R2. ठीक आहे. cos 0ची व्हॅल्यू राहते 1. ठीक आहे. इथं बघा 2t अपॉन रो आणि जी निघाला कॉमन, शिल्लक राहिला 1 अपॉन R1 मायनस 1 अपॉन R2. कॅल्क्युलेशन्स करा. देअरफॉर 2t डिवायडेड बाय रो जी. ठीक आहे. R2 मायनस R1 अपॉन R1 इंटू R2. आपल्याला पाहिजे सरफेस टेन्शन. आपल्याला काय पाहिजे सरफेस टेन्शन. त्याच्यामुळे सरफेस टेन्शन एका साईडला ठेवा, बाकी सगळ्या गोष्टी शिफ्ट करा. ठीक आहे. बघा H रो जी R1 R2 अपॉन R2 मायनस R1. काय शिल्लक राहिला फक्त सरफेस टेन्शन. हा असा प्रकारचा ऑप्शन शोधण्याचा प्रयत्न करा. बघा R1 इंटू R2 वर आहे, त्याच्यामुळे हे R1 मायनस R2. त्याच्यामुळे हां हे दोन ऑप्शन्स कॅन्सल झाले. खाली काय पाहिजे R2 मायनस R1 पाहिजे, त्याच्यामुळे हे दोन ऑप्शन्स कॅन्सल झाले. त्याच्यामुळे हा ऑप्शन कंपल्सरी रिझल्ट. बघा R1 R2 काही हरकत नाही. रो जी एच डिवायडेड बाय R2 मायनस R1. ठीक आहे. सॉरी, हा 2 पण विसरलो, इथं 2 पण पाहिजे ना, 2 विसरलो. ठीक आहे. 2 टाइम्स R2 मायनस R1. देअरफॉर द ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट वन. म्हणजे याच्यापेक्षा हा एकदम क्वेश्चन इझी होता. याच्या लक्षात. अशा प्रकारे जर तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर कोणती गोष्ट सॉल्व होऊ शकतं. ओके. 100%. ओके. 100% असेच क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस आहेत. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.